नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 1 सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या भागामध्ये ह्याच पाठाचा अभ्यास केला. आपण वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन याचा अभ्यास आपण केला. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आढळणारे प्राणी यांच्यामध्ये झालेले अनुकूलन याचा आपण अभ्यास केला. आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत तर सरपटणारे प्राणी असतात. त्या सरपटणारे प्राणी जसे की पाल, साप यांच्यामध्ये झालेले अनुकूलन याचा अभ्यास करणार आहोत आणि अन्नग्रहणासाठी झालेले प्राण्यांमधील अनुकूलन याचा अभ्यास करणार आहोत आणि परिसर साधर्म्यासाठी झालेले प्राण्यांमधील अनुकूलन याचा अभ्यास आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. मुलांनो, सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. आता सरपटणारे प्राणी कोणते मुलांनो सांगा बरं. सरपटणारे प्राणी तर तुम्हाला माहितीच आहेत की नाही. साप, गांडूळ, पाल, सरडा, मगर असे अनेक सरपटणारे प्राणी आहेत. मग सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन आपण आता पाहणार आहोत. मग तुम्हाला कधी प्रश्न पडतो की नाही मुलांनो, पडला की नाही, गांडूळ, साप कसे सरपटत असतील? तर त्यांना तर गांडूळ, साप यांना तर पाय नाहीत, कुठलाच अवयव नाही आहेत. मग हे कसे सरपटत असतात तर ते आपण आता पाहूया. त्या प्राण्यांमधील अनुकूलन कसे होते हे आपण आता पाहूया. पाल, सरडा, मगर यांसारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. काय तर पाल, सरडा, मगर यांसारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. शरीराचा विशिष्ट रंग आजूबाजूच्या परिसरात मिळून जाण्यासाठी सुद्धा त्यांना उपयुक्त असतो. यामध्ये अनुकूलन झालेले दिसते. म्हणजे आता शरीराचा विशिष्ट रंग म्हणजे काय मुलांना? तुम्हाला सरडा माहिती आहे का? सरडा आपला रंग बदलतो, हे तर तुम्ही ऐकलेलं आहात. जेव्हा तो हिरव्या गवतामध्ये दिसतो तेव्हा हिरवंगार समजा गवत आहे, त्या गवतामध्ये जर तुम्ही सरडा बघितला तर तो सरडा कुठल्या रंगाचा दिसतो? आपल्याला हिरवा रंगाचा दिसतो. म्हणजे तो आजूबाजूच्या परिसरात मिसळण्यासाठी तो आपला स्वतःचा रंग बदलतो. हे त्याच्यामध्ये झालेले काय आहे? अनुकूलनच आहे. समजा एखाद्या वाळलेलं गवत आहे, त्या वाळलेल्या गवतामध्ये जर तुम्ही सरडा बघितला तर तो त्या वाळलेल्या गवताच्या रंगासारखाच तुम्हाला सरडा दिसेल. म्हणजे तो त्या वाळलेल्या गवतासारखा रंग आपला बदलतो. म्हणजे परिस्थितीशी तो काय करतो? तो आजूबाजूच्या परिसराला मिळवण्यासाठी आपला रंग बदलतो. हे म्हणजे त्याच्यामध्ये झालेले काय आहे? अनुकूलन आहे. पुन्हा तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, ह्या सरपटणारे जे प्राणी असतात त्यांची त्वचा आणि पंजे यांचे हालचालीसाठी अनुकूलन झालेले असते. कळलं काय? तर त्वचा आणि पंजे यांचे हालचालीसाठी अनुकूलन झालेले असते. पाल, घोरपड यांचे पाल बघितले की नाही तुम्ही? तुमच्या घरात पाल तर असणारच आहे की नाही? मग पाल, घोरपड यांचे पंजे बघितले तुम्ही कधी? ते किती नखयुक्त असतात. पालीला कशी नखं असतात, घोरपडीला सुद्धा नखं असतात आणि त्यांचे पातळ पंजे कसे असतात? हे पातळ असतात. आणि तुम्हाला साप बघितलात का तुम्ही मुलांनो? तर सापाची त्वचा कशी असते? तर सापाची त्वचा खवलयुक्त असतं. कशी असते? खवले. हा बघा, हा इथे साप दाखवला आहे की नाही मी इथे स्क्रीनवर, त्याची त्वचा बघा कशी खवलयुक्त आहे. सापाला हे पाय नाही, हात नाही, मग ते कसे सरपटतात? तर ह्या खवलांच्या साहाय्याने ते सरपटतात. काय तर ह्या खवलांच्या साहाय्याने साप काय करतात? तर सरपटतात. समजलं? तर आपण सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन आपण पाहिलं की पाल, सरडा, मगर यांसारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. शरीराचा विशिष्ट रंग आजूबाजूच्या परिसरात मिळून जाण्यासाठी उपयुक्त असतो आणि ते म्हणजे ह्याच्यामध्येच त्यांचे अनुकूलन झालेले असते. त्वचा कशी असते? त्वचा आणि पंजे हालचालीसाठी अनुकूलन झालेले असतात. पाल, घोरपड यांचे पंजे कसे असतात? तर नखयुक्त असतात आणि पातळ असतात. आणि सापाची त्वचा कशी असते? तर खवलेयुक्त असते. सापासारखा प्राणी त्वचेवरील खवलांच्या साहाय्याने सरपटतो. कळलं? मुलांनो, आता अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. आता आपण काय पाहिलं तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये झालेले म्हणजे अनुकूलन पाहिले आपण. आता कशासाठी? आता आपण काय पाहणार आहोत तर अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. आता प्राण्यांचे वर्गीकरण 2 प्रकारात केले जाते. शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी. माहिती आहे ना तुम्हाला? मग शाकाहारी प्राणी कोणते सांगा बरं. शाकाहारी प्राणी जसे की हरिण, काळवीट, जिराफ हे काय आहेत? शाकाहारी प्राणी आहेत. हो की नाही? म्हणजे ते वनस्पती खातात आणि वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करून आपली अन्नाची गरज भागवतात. कळलं? आणि मांसाहारी प्राणी कुठले? तर मांसाहारी प्राणी आपला सिंह,
वाघ, कोल्हे हे प्राणी काय आहेत तर मांसाहारी आहेत आणि मग हे छोट्या प्राण्यांची शिकार करतात. आणि मग हे शाकाहारी व मांसाहारी प्राणी अशा 2 गटात प्राण्यांचे वर्गीकरण करता येते. आणि मग अन्नग्रहणासाठी त्यांच्यासाठी यांच्यामध्ये विशिष्ट असे बदल झालेले असतात या प्राण्यांमध्ये. म्हणजे शाकाहारी प्राण्यांमध्ये वनस्पतींना खाण्यासाठी आपण पाहिलेलं की नाही की त्यांचे दात कसे असतात. वनस्पतींची खोडं दात खूप कडक आणि टणक असतात. का तर वनस्पतींची खोडं चावण्यासाठी. पुन्हा मांसाहारी प्राण्यांचे दात म्हणजे असे अणकुचीदार सुळे कशासाठी असतात तर मांस फाडण्यासाठी. म्हणजे हे वेगवेगळे काय असतात त्यांचे अवयव असतात अन्न ग्रहण करण्यासाठी. म्हणजे त्यांच्यामध्ये काय झालेले असते ते अनुकूलन झालेले असते आणि त्या आधारे प्राण्यांना अन्न ग्रहण करणे सोपे जाते. तुम्हाला माहिती आहे का बेडूकाची जीभ असते ना, बेडूकाची जीभ सुद्धा खूप लांब असते. का बरं? कारण का मग तो पटकन कीटक खातो की नाही, मग तो काय जवळ आलेला कीटक पटकन पकडतो आणि चटकन गिळून खातो. साप आहे ना, साप सुद्धा बेडूक आणि उंदीर गिळतो. पुन्हा तुम्ही बटरफ्लाय फुलपाखरं बघितलीत का, ते फुलांमधली मध पितात. आपलं मच्छर असतं, मच्छर असतं ते मच्छर पण आपल्याला चावतं की नाही, मग त्याला सुईसारखा एक दंश करण्यासाठी एक अवयव असतो आणि नळी आणि रक्ताचं शोषण करण्यासाठी नळीसारखा अवयव असतो. म्हणजे असे वेगवेगळे अन्न ग्रहणासाठी प्राण्यांमध्ये अवयव अनुकूलित झालेले असतात. कळलं तुम्हाला? म्हणजे आता हे बटरफ्लाय हे बटरफ्लाय काय करतात हे करतात फुलांमधली मध पितात. हे पक्षी यांच्या चोचीने काय करतात तर दाणे टिपतात. कळलं? साप उंदीर किंवा उंदीर गिळतो है ना, आणि पुन्हा चोचीने पक्षी काय करतात तर दाणे गिळतात. अशा प्रकारे आपलं अन्नग्रहण हे म्हणजे वेगवेगळ्या अवयवाने करतात आणि ह्या अवयवांमध्ये त्यामुळे झालेले त्यांचे अनुकूलन होय. आता आपण काही प्राणी बघूयात आणि त्यांचे झालेले अनुकूलन आणि अनुकूलनचा उपयोग कशासाठी करतात ते पाहूया. कळलं? तर तीक्ष्ण सुळे कोणाला असतात मुलांनो तर सिंह, वाघ याला तीक्ष्ण सुळे असतात ना. हे अनुकूलन झालेलं आहे ना त्या प्राण्यांमध्ये. तीक्ष्ण सुळे कशासाठी असतात तर हे मांसाहारी प्राणी आहेत. कुठले तर वाघ, सिंह हे कसे आहेत तर मांसाहारी प्राणी आहेत. आणि मग या मांसाहारी प्राण्यांना मांस फाडून खाण्यासाठी काय असतात त्यांना तीक्ष्ण सुळे असतात. म्हणजे हा अनुकूलनाचा उपयोग आहे. कळलं? आता टोकदार लांब चोच कुठल्या प्राण्यामध्ये असते तर खंड्या पक्षी किंवा करकोचा पाहिलात की नाही तुम्ही, त्याला कशी असते लांब आणि मोठी टोकदार चोच असते. म्हणजे हे त्याच्यामध्ये झालेलं अनुकूलनच आहे, त्याच्या चोचीमध्ये झालेलं. मग त्या अनुकूलनाचा उपयोग कशासाठी होतो तर पाण्यातील भक्ष्य पकडण्यासाठी. खंड्या पक्षी काय करतो तर करकोचा हे पाण्यातले ते मासे असतात ना छोटे छोटे ते खातात ना, मग त्यांची चोच पाण्यामध्ये पूर्ण लांब म्हणजे जाण्यासाठी त्यांची चोच कशी असते टोकदार आणि लांब असते. कळलं? आता पुन्हा आखूड चोच कोणाची असते तर चिमणी. मग चिमणीला काय करायचं असं दाणे टिपण्यासाठी. मग दाणे टिपण्यासाठी काय झालं तिला आखूड चोच लागते. म्हणजे ह्या चोचीमध्ये तिचं झालेलं काय आहे अनुकूलन आहे. पुन्हा आता सरडा आणि बेडूक ह्या प्राण्यामध्ये लांब चिकट जीभ असते. हे झालेलं अनुकूलनच आहे. कळलं? आता लांब चिकट जीभ कशासाठी असते तर अनुकूलनाचा उपयोग काय तर कीटक भक्षणासाठी. कळलं? आता लांब मान हे अनुकूलन आहे. कुठल्या प्राण्यामध्ये लांब मान असते तर जिराफ, शहामृग. जिराफला कशासाठी लांब मान लागते तर तो वनस्पती खातो. त्या जो म्हणजे उंच किंवा दूर म्हणजे उंच ज्या वनस्पती असतात त्याचा पाला खाण्यासाठी जिराफला लांब मान लागते. झाडावरची वरवरची पाने खाण्यासाठी कशासाठी लांब मानेचा उपयोग होतो. पुन्हा पक्ष्यांना शहामृग, एमू ह्या पक्ष्यांना सुद्धा काय होतं तर दूरवर नजर टाकण्यासाठी लांब मानेचा उपयोग होतो. कळलं तुम्हाला? म्हणजे प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन आणि त्या अनुकूलनाचा त्यांना काय उपयोग होतो अन्नग्रहणासाठी. मग अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन हे तुम्हाला समजलंच असेल आहे की नाही. काय तर प्राण्यांमध्ये म्हणजे अन्नग्रहणासाठी झालेले अनुकूलन आपण आता पाहिले. मुलांनो, आता परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. ॲडॅप्टेशन फॉर इन्व्हायरमेंट सिमिलॅरिटीज. आता विविध रंगाचे तुम्ही सरडे पाहिलेत. मी मगाशी तुम्हाला सांगितलंच सरडे म्हणजे आपण आता पाहिले ना सरपटणारे प्राणी सरडे ते कसे आजूबाजूच्या परिसराशी म्हणजे विशिष्ट रंग हे करतात, रंग बदलतो ते आपण पाहिलं. तर विविध रंगाचे सरडे व नाकतोडे आपल्याला सहजरित्या नेहमी दिसत नाहीत. मग त्याच्यासाठी आपल्याला जंगलामध्ये किंवा
म्हणजे ते कुठे जास्त जंगलात वगैरे असतात, वनस्पतीवर असतात, गवतामध्ये असतात किंवा अथवा झाडांच्या खोडावर असताना ते काय करतात, त्यांच्या शरीराचा रंग बदलतात. म्हणजे त्यांचं जर ते समजा एखाद्या झाडाच्या खोडावर असेल तर झाडाच्या खोडाचा कलर कसा असतो, ब्राऊन तपकिरी असतो, मग ते त्या तपकिरी रंगाचा रंग बदलतात. जर ते गवतामध्ये असतील, जर त्या हिरव्या गवतामध्ये असतील तर ते हिरव्या रंगाचा रंग मिळता जुळता त्यांचा म्हणजे राहतो, ते तसे दिसतात आपल्याला. जर एखाद्या वाळलेल्या गवतामध्ये जर आपल्याला आपण सरडा बघितला तर आपल्याला तो सरडा कसा दिसतो, तर वाळलेल्या गवतासारखा दिसतो. म्हणजे वनस्पतीवर असेल, हिरव्यागार वनस्पतीवर असेल तर तो आपल्याला सरडा कसा दिसतो, तर हिरवा दिसतो. म्हणजे तो आपला बचाव करण्यासाठी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी काय करतात, ते आजूबाजूच्या परिसराच्या रंगाशी आपला रंग मिळता जुळता करतात. कळलं? म्हणजे वनस्पतीवर, गवतामध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो. कळलं? तुम्हाला आता परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले हे अनुकूलन आहे. कळलं का? आपण काय पाहिलं मगाशी, आपण पाहिलं अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन पाहिलं. आता काय पाहिलं आपण, तर परिसर साधर्म्यांसाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. म्हणजे वनस्पतीवर जेव्हा सरडे असतात, गवतामध्ये असतात अथवा झाडांच्या खोडांवर असतात तेव्हा त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो. आपण नेहमी बोलतो ना, सरडा कसा रंग बदलतोय, मग वनस्पती तसा म्हणजे सरडे काय करतात, तर आसपासची ज्या वस्तू म्हणजे ज्या वनस्पतीवर असेल, गवतावर असेल त्याप्रमाणे त्यांचा रंग ते बदलतात. कळलं? मग आता आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं, तर अनुकूलन पाहिलं आपण. वेगवेगळ्या प्रदेशातील वनस्पती, वेगवेगळ्या प्रदेशातील प्राणी यांच्यामध्ये झालेले अनुकूलन पाहिलं. पुन्हा म्हणजे अन्नग्रहण करण्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन हे सुद्धा आपण पाहिलं. मग आता अनुकूलन म्हणजे ह्याची डेफिनेशन आपण आता पाहूया. तर अधिवासानुसार काय, तर अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. कळलं? काय, तर अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करणे, स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल. आता अन्न मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये अनुकूलन झालेले आपण आता पाहिले की नाही. मग अशा म्हणजे अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजेच काय, तर अनुकूलन होय. हे आपण पाहिलं. म्हणजे अनुकूलनाची ही काय आहे, व्याख्या आहे. मुलांनो, अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही आहे. काय, तर ही अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही आहे. ही प्रक्रिया निरंतर असते. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच होय. हे वैविध्य जपणे आपले कर्तव्य आहे. म्हणजे आपण आता हे अनुकूलन पाहिलं, वेगवेगळ्या प्राण्यांमधलं, वेगवेगळ्या वनस्पतीमधले. पण हे अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही आहे मुलांनो. तर ही प्रक्रिया निरंतर असते. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले आहेत. काय, तर हे परिस्थितीनुसार झालेले आहेत. हे वैविध्य आपण जपणे हे आपले काय आहे, तर कर्तव्य आहे. मुलांनो, तर आज आपण काय पाहिलं, काय शिकलो आपण, तर सरपटणाऱ्या प्राण्यांमधील झालेले अनुकूलन पाहिले. जसे की सापाला खवलं असतात आणि खवलांच्या साहाय्याने तो सरपटतो. पालवीचे पंजे पातळ आणि नखयुक्त असतात. काही प्राण्यांचे सरड्याचा रंग विशिष्ट म्हणजे रंग आहे, तो आपल्या परिसराशी तो रंग मिळता जुळता करतो. म्हणजे जर सरडा जर हिरव्या झाडावर असेल तर तो आपला रंग हिरवा, सरडा कसा दिसतो आपल्याला, तर हिरव्या रंगाचा दिसतो. एखाद्या वाळलेल्या गवतावर असेल तर सरडा आपल्याला वाळलेल्या गवतासारखा दिसतो. म्हणजे परिसर साधर्म्यासाठी सुद्धा प्राण्यांमध्ये झालेल्या म्हणजे अनुकूलन आपण पाहिले. अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले आपण पाहिले की शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राण्यांमध्ये सुद्धा मांस फाडण्यासाठी अणकुचीदार सुळे असतात. जसे शाकाहारी प्राण्यांचे दात टणक असतात, त्यांचे वनस्पतीची खोड वगैरे चावण्यासाठी असे प्राण्यांमधील आपल्याला म्हणजे अन्नग्रहणासाठी झालेले अनुकूलन आपण पाहिले.
मुलांनो, पुढच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत तर सजीवांचे वर्गीकरण आणि द्विनाम पद्धती, कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत.